नमस्कार मित्रांनो, पारावरच्या गप्पा या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे. कृपया चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आज एक बातमी आली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली घटना. मुख्यमंत्र्यांना सशर्त जामीन मिळाला. म्हणाल जामीन काय नवीन आहे, लाखो करोडो लोकांना जामिनावर सोडलं जातं, मग ह्या बातमीत काय नाविन्य आहे. तर ह्या बातमीतला पहिला भाग असा की हा स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्याला जामीन मिळाला. हे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे आणि ते पदावर असताना मार्च 2024 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि जवळजवळ 5-6 महिन्याच्या कालखंड 5-6 महिन्याच्या कालखंडानंतर त्यांना जामीन मिळाला. मुख्यमंत्री म्हणून तुरुंगात जाणारे ही पहिली व्यक्ती. मुख्यमंत्री म्हणून कारागृहातून कारभार करणारे, राज्य कारभार चालवणारी ही पहिली व्यक्ती म्हणून या बातमीला विशेष महत्त्व आहे. त्याआधी अनेक मुख्यमंत्र्यांना जामीन मिळाले, लालू प्रसाद यादव वगैरे सगळे आपल्याला माहीतच आहे, पण ते व्यक्ती म्हणून कारागृहात गेले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कारागृहात गेले. बघूया आपण थोडी पार्श्वभूमी काय आहे. साधारणतः 10-12 वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांनी उपोषण केलं. दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभाराबद्दल, लोकपालबद्दल त्यांनी उपोषण केलं. त्यावेळीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांना आश्रय दिल्याचा आरोप होता आणि त्या आरोपातला एक प्रत्युत्तर म्हणून अण्णांनी हे उपोषण केलं. त्या आंदोलनाला अवघ्या देशभरातून पाठिंबा मिळाला आणि त्या आंदोलनाच्या मुठीतून एक नवीन नेतृत्व उदयास आलं. सुशिक्षित, इमानदार असं एक नवीन नेतृत्व भारताच्या क्षितिजावर उगवलं. आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला, स्वतःची एक पार्टी बनवली. त्या पार्टीला देशातून अनेक ठिकाणाहून सहानुभूती मिळाली, समर्थक होते, पण त्यांनी दिल्लीची गादी बळकावली. दिल्लीचा कारभार एका सुशिक्षित मुख्यमंत्र्याच्या हातात गेला. अनेक आश्वासनं दिली गेली, मोफत वीज, पाणी, शिक्षण, जागतिक दर्जाचं शिक्षण, जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा, मोहल्ला क्लिनिक, महिलांना मोफत प्रवास, अशा अनेक योजना घोषित केल्या, काही राबवल्या, काही अजून चालू आहेत.
आणि या त्यांच्या कर्तृत्वामुळे दिल्लीची लोक फार खुश झाली. या लोकांनी भरघोस मतं देऊन त्यांची मुख्यमंत्रीपदी स्थापना केली. या मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक प्रकल्प हाती घेतला. तो प्रकल्प होता की काँग्रेसच्या काळामध्ये दारू पिणाऱ्यांची फार मोठी गळचेपी व्हायची. त्यांना सहजासहजी दारू उपलब्ध होत नसे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवायचा ठरवला. मग त्यासाठी त्यांच्या लक्षात आलं की जी जुनी दारू वितरण नियमावली आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दाक्षिणात्य मद्य उद्योजकांना हाताशी धरून नवीन नीती बनवली, जेणेकरून दिल्लीवासियांना हाताच्या अंतरावर दारू मिळेल. दिल्लीवासी एकदम खुश झाले. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा ग्राफ वाढू लागला. आणि अर्थातच मग केंद्र सरकारबरोबर त्यांची काही धुसफूस व्हायला लागली. जसजसा मुख्यमंत्र्यांचा ग्राफ वाढू लागला तसतसं केंद्र सरकारवर प्रचंड प्रेशर यायला लागलं. सगळं केंद्र सरकार हादरून गेलं. आणि मग ईडी CBI यांना हाताशी धरून मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. आता हा आगळा वेगळा मुख्यमंत्री पूर्वी मुख्यमंत्र्यांना जर अटक केली जात असेल तर त्याच्या आधी ते राजीनामा देत. ही जी कुप्रथा आहे ही या मुख्यमंत्र्यांनी मोडीत काढली. आणि त्यांनी सांगितलं की मी कारागृहातून दिल्लीचा कारभार चालवणार. आणि मग त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये झाली. त्यांचा राज्यकारभार व्यवस्थित चालू झाला. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. जो काही त्रास होता तो केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे, म्हणजे वीज, पाणी, गटारं तुंबलेली, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता, हे सगळे केंद्र सरकारमुळे होत होतं. त्याला काही मुख्यमंत्री जबाबदार नव्हते. मुख्यमंत्री त्यांचा कारभार त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह दिल्लीच्या तिहार जेलमधून चालवत होते. त्यामुळं केंद्र सरकारची सगळ्या जगात नाचक्की व्हायला लागली. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्ससारख्या वर्तमानपत्रात सुद्धा त्याच्याबद्दल लेख लिहिले जाऊ लागले. केंद्र सरकार भयानक भेदरलं. आणि मग अशा परिस्थितीत मे 2024 एक कमजोर केंद्र सरकार स्थापन झालं. 4 भिंतींच्या आत राहूनही मुख्यमंत्र्यांची ताकद 100 पट वाढली. त्यांना माहीत होतं त्यांच्या पाठीशी देव उभा आहे. त्यामुळे ते नेटाने आपला राज्यकारभार करत होते. आणि म्हणून मग केंद्र सरकारने त्यांना जामिनावर बेल विथ कंडिशन काल त्यांची कारागृहातून घरी रवानगी केली. तर बेल कंडिशन काय होत्या? एक तर 10 लाखाच्या बॉन्डवर त्यांना जामीन मिळाला. ते मुख्यमंत्री ऑफिस किंवा सचिवालयात जाऊ शकत नव्हते. कोणत्याही
कोणत्याही कागदपत्रावर ते सही करू शकत नव्हते. त्यांच्यावर चाललेल्या या केसबद्दल ते जाहीर निवेदन देऊ शकत नव्हते. या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. दिल्लीतल्या त्यांच्या सहकार्याने तिहार जेलपासून मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत, मुख्यमंत्री निवासस्थान हा एक आणखी वेगळा विषय आहे, तो कधीतरी आपण हाताळू. त्यांची प्रचंड मोठी मिरवणूक, शोभायात्रा काढण्यात आली आणि असं म्हणतात की एवढी प्रचंड शोभायात्रा किंवा मिरवणूक ही याआधी भारतात फक्त एकदाच निघाली होती. ती म्हणजे जेव्हा प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत आले, तेव्हा अयोध्येतल्या लोकांनी अशी वेगळी असं म्हणतात. खरं खोटं. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती जेलमध्ये जाते, हा एक इतिहास. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला सशर्त जामीन मिळतो, हा दुसरा इतिहास. असे अनेक इतिहास या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर जोडलेले आहेत. तरुण, हुशार, इमानदार असे मुख्यमंत्री आहेत. हे जेव्हा मी ऐकत होतो, वाचत होतो, तेव्हा मला आठवलं, माझ्या आजीने लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती. म्हणे एक राजा होता आणि तो स्नानगृहात आंघोळ करत असताना त्याच्या बोटातून एक अंगठी निसटून पडते आणि ती न्हाणीघराच्या छिद्रातून गायब होते. राजा बिचारा दुःखी होतो. त्या न्हाणीघराच्या छिद्राच्या बाजूला एका उंदराचं छिद्र असतं आणि उंदीर बघतो तर त्याला ते अंगठी सापडते. अंगठी सापडल्यानंतर उंदीर फार खुश होतो आणि मग मोठमोठ्याने नाचत, गाजत, वाजत तो आरोळी ठोकतो की माझ्याकडे आहे ते राजाकडे नाही, माझ्याकडे आहे ते राजाकडे नाही. राजाच्या कानावर ही आरोळी जाते. राजा सैनिकांना सांगतो की बघा बरं त्याच्याकडे काय आहे, म्हणून त्या उंदराला पकडून आणतात. राजा बघतो तर त्या उंदराजवळ ती अंगठी असते. राजा ती अंगठी काढून घेतो आणि त्या उंदराला सोडून देतो. उंदीर बाहेर आल्याबरोबर परत डंका पिटायला सुरुवात करतो. राजा भिकारी माझी अंगठी नेली, राजा भिकारी माझी अंगठी नेली. हे परत राजाच्या कानावर जातं. राजा सैन्याला बोलतो, त्याला पकडून आणतात. आता राजा बोलतो काय एवढ्याशा अंगठीसाठी अपमान करून घ्यायचा, म्हणून ती अंगठी त्याला परत करतो. अंगठी परत मिळाल्यानंतर उंदीर खुश होतो, बाहेर येतो आणि उड्या मारत डंका पिटत जायला लागतो. राजा मला भ्यायला माझी अंगठी दिली, राजा मला भ्यायला माझी अंगठी दिली. आपण पारावरच्या गप्पांमध्ये आलात याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. स्वागत आहे आपलं. कृपया या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.